आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 मोठ्या बातम्या। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर नेतृत्वात बदल करावा, काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाची रमेश चेन्नीथला यांच्याकडे मागणी, तर योग्य निर्णय घेतला जाईल, चेन्नीथला यांचं आश्वासन। भाजपच्या परिणय फुकेंचा विधान परिषदेवर विजय झाल्यानंतर गोंदियात भर पावसात जल्लोष, फटाके फोडून मिठाई वाटप करत समर्थकांचा जल्लोष साजरा। पंतप्रधान मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर, 29,400 कोटींच्या प्रकल्पांचं आज मोदींच्या हस्ते लोकार्पण। तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर। नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांचं आव्हान, राणेंनी मतं विकत घेतली, मतदारांना धमकावून विजय मिळवला। विनायक राऊतांची राणेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका। मंत्री अब्दुल सत्तार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा झटका, सत्तारांच्या मुलाच्या शिक्षण संस्थेच्या कॉलेजची परवानगी रद्द, परवानगी बेकायदेशीर आणि कायद्याशी विसंगत असल्याचं कोर्टाचं मत। मनोज जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता रॅली, शहरातील 600 शाळा 50 महाविद्यालय बंद, कारागृह भरतीही पुढे ढकलली, जालना रोड 7 तास बंद राहणार। पुणे पालिका पूजा खेडकरच्या बाणेर परिसरातल्या बंगल्याची पाहणी करण्याची शक्यता, बंगल्याबाहेर अतिक्रमण झाल्याची माहिती, बांधकाम विभागाचे अधिकारी आज पाहणी करण्याची शक्यता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींना दिलासा, भिवंडी न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची राहुल गांधींची याचिका उच्च न्यायालयानं योग्य ठरवली। कोकण किनारपट्टी आणि ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, तर नाशिक, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट।